नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला इथे व्हिडिओ पाहूनच समजत असेल की आज आपण कोणती भाजी बनवत आहोत. तर तुम्ही वांग्याची अनेक प्रकारची भाजी बनवली असेल, पण तुम्ही या पद्धतीने कधी हिरवी मिरची घालून भाजी बनवले का? नसेल बनवली तर नक्की ट्राय करा. रेसिपी संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 वांगी घेतलेली आहेत. तुम्हाला हवी ती वांगी इथे घेऊ शकता, पण शक्यतो हिरव्या वांग्याची भाजी अजूनच खूप छान लागते. तर आता आपण ही कट करून घेऊया. वांगी कट केल्यानंतर काळी पडतात, तर त्याच्यासाठी एका बाउलमध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे आणि आपण वांगी जी आहेत ती कट करून घेऊया. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही इथे वांगं कट करून घेऊ शकतात. कोणाला लांबट आकारचे आवडतात तर तसेही कट केलेत तरीही चालेल. तर मी या पद्धतीने कट केलेलं आहे. एकाचे 2 भाग केले आणि त्यानंतर आपल्याला मधोमध कट करून या पद्धतीने वांगं कट करून घ्यायचं आहे. आता कट करून घेतलेलं वांगं जे आहे ते स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा इथे धुवून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करूया. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये घालायचं आहे 4 चमचे तेल. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर एवढी मोहरी, त्यानंतर चिमूटभर एवढे जिरे घालायचे आहे. आता ह्याच्यामध्ये चिमूटभर हिंग घालूया. त्यानंतर घालायची आहे बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची. तिखट असेल तर कमी वापरा किंवा तिखट जर नसेल तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मिरची वापरू शकता. आता मिरची घातल्यानंतर इथे मी एक लहान आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे, तर तो घातला. परतून छान सोनेरी रंगावर आपण कांदा भाजून घेऊया. इथे कांदा आणि मिरची भाजली गेल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे पाव चमचा हळद आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण चिरून घेतलेले जे वांगी आहेत तर ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहेत. सर्व वांगी घातल्यानंतर आता आपण हे सर्व व्यवस्थित असं फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे. आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही गरम मसाला जरी वापरला तरीही चालेल. आता सर्व मसाले मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून 1-2 मिनटासाठी आपण ही अशीच भाजी वाफवून घेऊया. 2 मिनटं भाजी चांगली वाफवून घेतली. आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि सर्व भाजी मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे पाणी. तर इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त पातळ भाजी आवडत असेल तर पाण्याचा वापर जास्त केला थोडासा तरीही चालेल आणि जर सुके हवे असेल तर कमी पाणी वापरला तरीही चालेल. पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता झाकण ठेवून दिलेलं आहे. झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मी 5 मिनटं भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि पुन्हा झाकण काढून व्यवस्थित परतून घेतली. आता आपण ही सर्व भाजी चमच्याने थोडीशी मॅश करून घेणार आहोत. त्याच्यामुळे छान अशी रसरशीत भाजी तयार होते आणि चवीला खूप छान लागते. तर या पद्धतीने तुम्ही भाजी नक्की ट्राय करा. आता याच्यावरती भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे. आमच्याकडे याच्यामध्ये झिंगे जे म्हणतात, जे सुके वाळवलेले झिंगे असतात तर तेही घालतात, ज्याला काही ठिकाणी जळवा म्हणतात. तर पहा आता ही सर्व भाजी व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि इथं ही खाण्यासाठी तयार आहे. गरम गरम कोणतीही भाकरी, नाचणीची असो तांदळाची असो, आणि त्याचबरोबर ही भाजी खूप अप्रतिम चव लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा. आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी झणझणीत वांग्याची भाजी एकदा नक्की करून खायला घाला. त्यांनाही नक्की आवडेल. अगदी 100% गॅरंटी आहे. धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.